नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रव्याचा केक बनवून दाखवणार आहे। बऱ्याच वेळा आपण काय करतो, बिस्किटाचा केक बनवतो किंवा प्रीमिक्स आणून घरच्या घरी बेकरीसारखा केक बनवतो। तर अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला स्पंजी बेकरीसारखा अगदी रव्याचा केक बनवून दाखवणार आहे। तर घरामध्ये आपल्या बऱ्याच वेळा काहीतरी मुलांना हट्ट करतात आणि काहीतरी बनवून द्यायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचा रव्याचा केक बनवून देऊ शकता। तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला अगदी सॉफ्ट स्पंजी रव्याचा केक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हा केक बनवून दाखवणार आहे। ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा। आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब केले नसेल पटकन तेवढे सबस्क्राईब करून घ्या। तर सर्वात अगोदर केक बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 कप रवा घालून घ्यायचा आहे। बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरून घेऊ शकतात। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप रवा घातला की त्यासाठी आपल्याला अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे। तर तुम्ही रवा कोणत्याही साहित्याने मापून घेतला की त्याच साहित्याने आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे। तर इथे 2 कपासाठी मी इथे अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे। तर मिक्सरला बारीक अशी त्याची पावडर छान फिरून घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीने रवा साखर एकत्र करून पावडर छान फिरून घेतली की एका भांड्यामध्ये आपल्याला ही पावडर बाजूला काढून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे रव्याची साखरेची पावडर छान बारीक करून घेतलेली आहे व एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतली की त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलेले आहे। तर आपल्याला दूध थोडे थोडे करून इथे भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे व त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। तर मी इथे थोडे थोडे करून दूध घालून घेतलेले आहे। तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। साधारण आपल्याला हे मिश्रण तयार करण्यासाठी 1.5 कप दूध लागलेले आहे। तर दूध थोडेसे मी जास्तचे घालून घेतलेले आहेत कारण की नंतर रवा आपला हा फुलणार आहे, त्यासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहे। त्यासाठी दूध आपल्याला थोडेसे जास्त घालायचे आहे। तर 2 कप रवासाठी इथे मी 1.5 कप दूध घेतलेले आहे, ते छान मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पायनॅपल फ्लेवरचा क्रश घेतलेला आहे, तो क्रश आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर मी इथे पायनॅपल फ्लेवरचा हा रवा केक बनवणार आहे, त्यासाठी इथे पायनॅपल फ्लेवरचा क्रश घेतलेला आहे। तुम्हाला स्ट्रॉबेरीचा किंवा व्हॅनिलाचा आवडत असेल तर तुम्ही कोणताही क्रश घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने मी इथे पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे क्रश घेतलेला आहे व कपाच्या सहाय्याने म्हणलं तर अर्धा कप मी इथे क्रश घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने हा क्रश आपल्याला मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने सर्व क्रश मी इथे मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला की त्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खाण्याचा पिवळा कलर घालून घ्यायचा आहे, म्हणजे आपण पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहे तर केकला कलर खूप छान यावा त्यासाठी मी इथे अगदी चिमूटभर खाण्याचा कलर घालून घेतलेला आहे। तुम्ही नाही घातला तरी चालेल। तर इथे कलर घातल्याच्या नंतर परत मी हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। तर ह्या पद्धतीचे मिश्रण आपले तयार करून झाले की आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हा रवा फुलून द्यायचा आहे, त्यासाठी बाजूला ठेवून घेतलेले आहे। रवा छान फुलत आहे तोपर्यंत आपण इथे ज्या भांड्यामध्ये केक सेट करून घेणार आहे ते भांडे आपल्याला सर्वात अगोदर सेट करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे। कुकरच्या डब्यामध्ये मी इथे केक बनवणार आहे। तर कुकरच्या डब्यामध्ये सर्वात अगोदर अर्धा चमचा मी इथे तेल घालून घेतलेले आहे। तेल घातल्याच्या नंतर सर्व कुकरच्या डब्याला आपल्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला एक बटर पेपर घालून घ्यायचा आहे व बटर पेपरलाही वरच्या बाजूने तेल लावायचे आहे। तर ह्या पद्धतीने बटर पेपरलाही मी तेल लावून घेतलेलं आहे। कुकरचा डब्बा इथे आपला सेट करून तयार झालेला आहे। तर ह्यामध्ये आपण केक तयार करणार आहे, त्यासाठी डब्बा आपला सेट करून तयार झालेला आहे। तर केक आपण गॅसवर कढईमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी गॅसवर इथे जाडबुडाची कढई ठेवून घेतलेली आहे। तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जरी केक बनवत असाल तर जाडबुडाचे आपल्याला भांडे वापरायचे आहे। तर ह्या पद्धतीने जाडबुडाची मी इथे कढई गॅसवर ठेवून घेतली आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवलेले आहे, तुमच्याकडे स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही पालती करून ठेवली तरी चालेल। झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट कमी गॅसवर कढई गरम होऊन द्यायची आहे। तर इथे बघू शकता आपले मिश्रण छान फुललेले आहे। फुलल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचे आहे। तरी फक्त मी खाण्याचे तेल वापरलेले आहे। तेल घातल्याच्या नंतर आपल्याला परत हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघू शकता तेल घातल्याच्या नंतर हे मिश्रण आपले छान फुललेले आहे। फुलल्यामुळे आपले अगदी पातळसर हे मिश्रण तयार झालेले आहे व ह्या पद्धतीने आपल्याला छान आणखी परत 2 ते 3 मिनिट हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे। तेल घातल्यामुळे आपले हे केक जो आहे तो एकदम सॉफ्ट असा होतो व स्पंजी होतो, त्यासाठी आपल्याला 2 चमचे खाण्याचे तेल घालायचे आहे। तेल घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे
परत 5 मिनिट झाकून ठेवलेले आहे। 5 मिनिटानंतर आपले हे मिश्रण छान झाकून ठेवले फुललेले आहे। तर बघू शकता त्यामध्ये आपल्याला फक्त इनोचे 1 पॅकेट घालून घ्यायचे आहे। तर आपल्याला त्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही वापरायचं नाही, तर फक्त 1 पॅकेट इनोचे मी घालून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे आपल्याला दूध घालायचे आहे व हे मिश्रण आपल्याला परत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने बघू शकता आपले मिश्रण एकदम मोकळे व हलके असे झालेले आहे। तर अगदी छान असा रवा फुललेला आहे, व्यवस्थित केक बनवण्यासाठी तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीने परत मिक्स करून झाले की आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहे व आपल्याला ह्या पद्धतीने हाताने 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे डब्याच्या कडानं जे असते मिश्रण ते सर्व कडापर्यंत मिश्रण गेले पाहिजे, जेणेकरून डब्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे। त्यामुळे आपला केक छान फुलतो। तर त्यामध्ये थोडेसे मी ते काजू व बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत व थोडेसे शुगर बॉल घालून घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीचे डेकोरेशन आवडते त्या पद्धतीचे तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता। तरी ते गॅसवर मी ते स्टँडवर हा डब्बा ठेवून घेतलेला आहे। तर डब्बा ठेवून घेतल्याच्या नंतर त्यावर मी ते झाकण ठेवलेले आहे व 20 ते 25 मिनिट कमी गॅस करून आपल्याला हा केक सेट होऊन द्यायचा आहे। तर तुम्ही ह्या कढई अगोदर गरम करायला ठेवली नसेल तर 30 ते 45 मिनिट आपल्याला हे केक होऊन द्यायचा आहे। तर बघू शकता मी अगोदर 15 मिनिट व नंतर 25 मिनिट ह्या पद्धतीने हा केक सेट होऊन दिलेला आहे। तर टोटल 45 मिनिट अगदी कमी गॅसवर हा केक मी सेट करून घेतलेला आहे। तर 45 मिनिटानंतर बघू शकता इथे छान आपला केक फुलून तयार झालेला आहे। फुलल्याच्या नंतर थंड झाल्याच्या नंतर मी बाजूला काढून घेतलेला आहे व चाकूच्या साहाय्याने हा केक अगोदर डब्याला ह्या पद्धतीने फिरून घेतलेला आहे व एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने मी डब्बा हा पलटी करून प्लेटमध्ये घेतलेला आहे व हाताने 2 वेळेस ह्या पद्धतीने टॅप करून घेतलेला आहे। टॅप केल्याच्या नंतर अगदी डब्याला न चिटकता छान असा केक आपला बाहेर काढलेला आहे। तर केकच्या वरचं जे आपल्याला बटर पेपर लावलेला आहे तो बटर पेपर आपल्याला सर्वात अगोदर बाजूला काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने सर्व बटर पेपर मी बाजूला काढून घेतलेला आहे। बटर पेपरला न लागता आपला छान केक इथे बाजूला काढून तयार झालेला आहे। तर मी हा केक पलटी करून घेणार आहे। तर बघू शकता अगदी छान खालच्या बाजूनी केक आपला छान सेट झालेला आहे व आपण इथे आता केक पलटी करून घेऊया। तर दोन्ही बाजूने अगदी छान सॉफ्ट पंच आपला केक फुलून तयार झालेला आहे। तर मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते। तर बघू शकता अगदी केकला कलरही खूप छान असा आलेला आहे व पायनॅपल फ्लेवरचा आपल्या इथे रवा केक अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला मी हा चाकूच्या साहाय्याने कट करून दाखवते। तर अगदी स्पंची सॉफ्ट असा आपला पायनॅपल फ्लेवरचा रवा केक बनवून तयार झालेला आहे। तर बघू शकता आतल्या बाजूलाही अगदी छान अशी केकला जाळी पडलेली आहे। तर अगदी चवीला 1 नंबर हा केक लागतो। तर आपण ह्यामध्ये पायनॅपल फ्लेवर मिक्स केल्यामुळे व थोडा कलर घातल्यामुळे केकला कलरही खूप छान असा आलेला आहे। तर तुम्ही पण ह्या पद्धतीचा एकदा केक घरच्या घरी नक्की बनवा। कमी खर्चांमध्ये घरच्या साहित्यामध्ये अगदी बाहेर भेटतो तसा स्पंजी पायनॅपल फ्लेवरचा रवा केक आपला घरच्या घरी बनवून तयार होतो। तर ह्या पद्धतीने मी इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडते त्या पद्धतीचे तुम्ही डेकोरेशनही करून घेऊ शकता। तर अगदी सॉफ्ट स्पंजी ह्या पद्धतीचे मी केकचे तुकडे कट करून घेतलेले आहेत व सर्व बाजूनी छान असा आपल्या इथे केकही फुललेला आहे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा केक घरच्या घरी नक्की बनवा आणि घरातील मुलांना नक्की खायला द्या। तर अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकरच नंतर भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।